नमस्कार. झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक. आपणास देत आहे दिनांक 3 ऑक्टोबर उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नागपूर रत्नागिरी महामार्गालगत खंडाळा येथे जबरी चोरी, 1.5 लाखाच्या वर मुद्देमाल लंपास. तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा झाला दाखल. तुळजापूर येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वाहतुकीच्या मार्गात मोठे बदल. तुळजापूर शहरात जड वाहनास प्रवेश पूर्णपणे बंदी. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली एक एसटी ॲपचे केले लोकार्पण. ॲपमुळे प्रवाशांना मिळणार रेल्वेसारखी पूर्णपणे सुविधा. इंडियन गॅस धारकांना नवीन सुविधेमुळे नुसार करता येणार आता व्हॉट्सअप क्रमांक 75888824 या क्रमांकावर हाय मेसेज पाठवून यात पत्ता बदलणे, तक्रार नोंदवणे या व इतर सोयी होणार उपलब्ध. ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सासूला औषध गोळ्या देण्यासाठी आलेल्या जावयास गावातील तिघांनी आमची जमीन हडपण्यास आलास म्हणून केली मारहाण. ढोकी पोलिसात झाला तिघावर गुन्हा दाखल. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे यांनी दिली उपोषण स्थळी भेट. अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली जोरदार टीका. अतिवृष्टीमुळे कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याचे सत्र काही थांबेना. एकाने केली विष पिऊन आत्महत्या. अतिवृष्टीतील शेतकऱ्याच्या प्रश्नावर जिल्हा काँग्रेस पक्ष झाला आक्रमक. जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वात दिले जिल्हाधिकारी यांना मदतीसाठी निवेदन. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात मिळणार आरोग्य सेवेला बळ. लवकरच सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय परिसर येथे सुसज्ज अशी कार्डियाक लॅब. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार 137 न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका. शुभरात्री.